शंभूराजे रायगडावर परतले। महाराजांचे काही विधी राहिले होते, शंभूराजांनी ते पुन्हा केले। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र काळवंडला होता। जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नव्हता। त्याचा धाडसच झालं नाही, इतकी दहशत त्याच्या मनात। पण आता महाराजांचं निधन झालं, पुन्हा आपल्या 23 वर्षाचे शंभूराजे गादीवर आलेत। आता हीच नामी संधी आहे, ही संधी शोधून औरंगजेब आपल्या प्रचंड फौजांशी ससज्ज झाला। पण त्याच वेळी 23 वर्षाचे शंभूराजे एके दिवशी भर दरबारात विचारते झाले, मामासाहेब, स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे। मामासाहेब, जागा काढा मोकेच। आणि हमीरावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे, मोकेच। मुघलाचं नाव काय? कोण जागा? बुरहानपुरा, दारुल मुल्क दख्खन, बुरहानपुरा। राजा बुरहानपुरा म्हणजे औरंगजेबाची राजधानी दख्खनीतली। बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळं आणि करायला छावा, मग हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे। आणि बघता बघता मराठी बोलतो सुद्धा सुटल्या, बुरहानपुरावर छापा पडला। बुरहानपुराचे 17 पुरे पुरते फुटले। एखाद्या सुंदर बागेचं रोपण डोळ्यात साठवावं, त्यासाठी बाबणी मिटावी आणि बाबणी उघडावी तर पुढे स्मशान दिसावं, अशी बुरहानपुराची पूर्ती वाताहत झाली। बुरहानपुरा संभाजीराजांनी पुरता कोळसापुरा करून टाकला। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।